भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं उपजिल्हा रुग्णालय स्वस्थ नारी सशक्त परिवार हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यानिमित्तानं मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात भव्य रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोद्दार यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या रोग निदान शिबिराला अमरावती येथील तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती। सर, कुठल्या प्रकारचे नियोजन आपण आखलं आहे आणि तो सेवा पंधरवडा कसा असेल? नमस्कार। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत आरोग्य विभागातर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार म्हणून असा एक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। त्या अंतर्गत आज आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक शिबिर ठेवला आहे, हेल्थ कॅम्प म्हणून। तसंच उद्या एक महिलांकरता शस्त्रक्रिया शिबिर ठेवला आहे। त्यामध्ये जवळपास स्त्रियांच्या संबंधित प्रजननामध्ये जे कार्यक्रम आहेत किंवा इतर याच्यामध्ये कार्यक्रम आहेत, कॅन्सर स्क्रीनिंग आहे, इत्यादी सर्व कार्यक्रम आज आपण इथं घेणार आहोत। उदाहरणार्थ गरोदर मातेमध्ये हायरिस्कपणा जे हे असतात, ब्लड प्रेशर वाढलं असतात, पहिलेच जर आपण सर्व हायरिस्क केसेस जर स्क्रीन केल्या तर त्या भविष्यामध्ये जेव्हा डिलिव्हरीला येतात त्यावेळेस त्यांची सुखरूप प्रसूती होते, माता मृत्यू टाळता येते। तसेच कॅन्सरचं जर स्क्रीनिंग, अर्ली स्क्रीनिंग जर आपण केलं तर ते भविष्यात ते आपण आजार टाळता येतात। त्यामुळे सर्व यांच्या संबंधित आपण आज इथे शिबिर ठेवला आहे आणि त्याच्या तपासण्या आणि उपचार सर्व इथे निशुल्क होणार आहे। नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद या शिबिराला मिळत आहे? नागरिकांचा आता प्रतिसाद गर्दी चांगली दिसत आहे। 1 वाजेपर्यंत आपलं शिबिर आहे, तोपर्यंत आपल्याला प्रतिसाद उत्तम मिळेल अशी मला अपेक्षा आहे। विविध रोगांची तपासणी करून औषधोपचार या शिबिरातून करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर हेडव, डॉक्टर ऋतुजा शिरवाते, स्त्रीरोगतज्ञ मीनाक्षी वगारे, डॉक्टर अरविंद सुहागपुरे, डॉक्टर शुभम मानकर, वृषाली चव्हाण, तेजस्विनी जावळे, अमर बोडखे, प्रियंका मळावी, मानसशास्त्र तज्ञ उद्धव झुकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी श्रीराम नर्सिंग कॉलेज मोर्शीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून महिला सशक्तीकरणाबाबत, पथनाट्यातून स्वस्थ नारी सशक्त परिवार याबाबत माहिती दिली। सुजित वानखेडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली। यावेळी उपजिल्हा रुग्णालय मोर्शीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोद्दार यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।